सरकारी विभागांमुळे महावितरण कर्जाच्या खाईत, महावितरणाचा कर्जाचा बोजा केला 93,000 कोटींवरती। सरकारनं 32,679 कोटींचं कर्ज घेतलं स्वतःकडे। कृषी वीज वेगळी करून अकृषी कंपनीचा IPO आणणार, ऊर्जा विभागाची लेखी उत्तरात माहिती। राज्यामध्ये आरोग्य सुविधांची तूट, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या संख्येमध्ये 391 तर उपकेंद्रांच्या संख्येमध्ये 2,743 इतकी तूट आहे। 14,023ची गरज असताना 11,280च आरोग्य उपकेंद्र तर 2,535 प्राथमिक आरोग्य केंद्रांची गरज असताना राज्यामध्ये 2,144 इतकेच प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत। शासकीय लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढलं। योजनेचा लाभ घेणाऱ्या 12,415 शासकीय महिला कर्मचाऱ्यांकडून 165 कोटी रुपये वसूल करणार तर 12,415 पुरुष लाभार्थ्यांकडून 165 कोटी रुपये वसूल करणार। महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचं विधानसभेमध्ये उत्तर। नाशिकच्या TCS मधील धर्मांतर प्रकरणी आरोपी निदा खानच्या जामीन अर्जावरती आज निर्णय। निदा खान, दानिश शेख, तौसिफ अत्तार यांच्या जामीन अर्जावरती आज अंतिम निर्णय। निदा खानला जामीन मिळणार की कारागृहामधील मुक्काम वाढणार याकडे लक्ष। पुण्यातील नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणाचा आज निकाल। पुणे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये पार पडणार सुनावणी। 16 दिवसात 1200 पानी दोषारोप पत्र तर 55 पेक्षा अधिक जणांचे जबाब नोंदवले। लोकलमधील हत्येप्रकरणी आरोपी रोशन सुवर्णा याचे पोलिसांसमोर धक्कादायक खुलासा आहे। मृत मयंकनं आरोपीच्या डोळ्यांवरती ठोसा मारल्याचा आरोपीचा दावा। संतापामधून बॅगेतील चाकू काढून मयंकवरती वार केल्याचा दावा, पोलीस सूत्रांची माहिती। नाशिकमध्ये लसीकरणानंतर श्रावणी पाटील या 17 वर्षीय मुलीचा मृत्यू। खुटवड नगर मनपाच्या लसीकरण शिबिरामध्ये दिली धनुर्वात आणि घटसर्प प्रतिबंधक लस। काही मिनिटांमध्येच मुलगी खाली पडल्याचा दावा। उपचारासाठी जिल्हा रुग्णालयामध्ये नेत असताना मृत्यू। शवविच्छेदन अहवालानंतर खुलासा होणार।